नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्त्वाच्या विषयावर, जो आपल्या शारीरिक आरोग्याइतकाच किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्वाचा आहे. आणि तो विषय आहे सामाजिक आरोग्य. खास करून जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी तर आपलं एकूण व्यक्तिमत्व घडवण्यात याची भूमिका खूप मोठी असते. चला तर मग या महत्त्वाच्या संकल्पनेला एकदम सोपं करून समजून घेऊया. मला तर खात्री आहे की हा सल्ला आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी मोठ्यांकडून मिळालाच असणार. खरं आहे ना? आजकाल तंत्रज्ञानामुळे आपलं आयुष्य इतकं बदललं आहे की हा साधा वाटणारा सल्ला खूप मोलाचा ठरतो. आणि गंमत म्हणजे याच सल्ल्यामध्ये आपल्या आजच्या अभ्यासाचं सार दडलेलं आहे. तर मग आजच्या भागात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी सामाजिक आरोग्य म्हणजे नक्की काय ते समजून घेऊ. मग त्यावर कोणत्या गोष्टी परिणाम करतात ते पाहू. त्यानंतर मानसिक ताण आणि व्यसनाधीनता यांसारख्या मोठ्या आव्हानांवर बोलू. आणि शेवटी तंत्रज्ञान आणि आपलं नातं कसं असावं यावर एक नजर टाकू. तर पहिला आणि सगळ्यात पायाभूत प्रश्न, सामाजिक आरोग्य म्हणजे नेमकं काय? चला ह्याची व्याख्या व्यवस्थित समजून घेऊया, कारण हीच या संपूर्ण धड्याची गुरुकिल्ली आहे असं म्हटलं तरी चालेल. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर इतर लोकांशी चांगले, निरोगी आणि अर्थपूर्ण संबंध जोडण्याची आणि ते टिकवून ठेवण्याची आपली जी क्षमता असते ना, त्यालाच सामाजिक आरोग्य म्हणतात. हे फक्त भरपूर मित्र बनवण्यापुरतं नाहीये, तर बदलत्या परिस्थितीनुसार आपल्या वागण्यात योग्य तो बदल करण्याची जी लवचिकता लागते ती सुद्धा यात येते. आता बघूया की सामाजिकदृष्ट्या निरोगी असणं म्हणजे नेमकं कसं असणं. ही लक्षणं जरा नीट लक्षात ठेवा, कारण यावर आधारित प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो. यात बघा, खंबीर व्यक्तिमत्व आहे, लोकांबद्दल विश्वास आणि आदर आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहितीये? तर इतरांसोबत असताना आनंदात राहता येणं आणि तितकंच एकटं असतानाही आपला वेळ चांगल्या प्रकारे घालवता येणं, हीच उत्तम सामाजिक आरोग्याची खरी ओळख आहे. आपलं सामाजिक आरोग्य केवळ आपल्या स्वभावावर अवलंबून नसतं बरं का. आपल्या आजूबाजूच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा त्यावर थेट परिणाम होत असतो. आता आपण तेच घटक पाहणार आहोत. या तक्त्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपलं आरोग्य किती वेगवेगळ्या गोष्टींशी जोडलेलं आहे. म्हणजे बघा, अन्न, वस्त्र, निवारा ह्या तर मूलभूत गरजा झाल्याच, पण त्यासोबतच शिक्षणाच्या संधी, आपली आर्थिक स्थिती आणि आपल्या परिसरातील वातावरण ह्या सगळ्याचा आपल्या सामाजिक आरोग्यावर खूप खोलवर परिणाम होतो. जरा विचार करा, आपल्या आसपास खेळायला मैदानच नसतील किंवा सुरक्षित वातावरण नसेल, तर आपण इतरांमध्ये मिसळणार तरी कसे? हाच यातला कळीचा मुद्दा आहे. आता आपण सामाजिक आरोग्यासमोरच्या दोन मोठ्या धोक्यांबद्दल बोलणार आहोत. पहिला आहे मानसिक ताणतणाव आणि दुसरा आहे व्यसनाधीनता, जे अनेकदा याच तणावातून जन्माला येतं. आजच्या जगात तणाव वाढण्याची कारणं आपल्या सगळ्यांनाच कुठे ना कुठे जाणवत असतात. शिक्षण आणि नोकरीतली जीवघेणी स्पर्धा, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे वाढलेला एकटेपणा, समाजात अजूनही असलेली असमानता आणि हिंसाचार, या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो आणि पर्यायाने सामाजिक आरोग्यावर सुद्धा. आणि हे चित्र अगदी अचूकपणे दाखवतंय की काय होतं जेव्हा एखादी व्यक्ती प्रचंड तणावात आणि एकटेपणात असते, तेव्हा तात्पुरता दिलासा मिळवण्यासाठी ती चुकीच्या गोष्टींकडे वळू शकते. व्यसनाधीनतेचा धोका येथेच वाढतो, जो सामाजिक आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. एकातून दुसरं असं हे चक्र आहे. हे वाक्य तर परीक्षेच्या दृष्टीने खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. व्यसनाधीनतेची सुरुवात कशी होते याची 3 प्रमुख कारणं यात दिली आहेत. पहिलं, मित्रांचा आग्रह म्हणजेच पियर प्रेशर. दुसरं, उच्चभ्रू दिसण्याची धडपड म्हणजे एक स्टेटस सिम्बॉल म्हणून. आणि तिसरं, मोठ्यांचं अनुकरण. कारण कोणतंही असो, पण परिणाम मात्र सारखाच आणि तो खूप वाईट असतो. चला आता आपण अशा एका घटकाकडे वळूया जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. हो बरोबर, तंत्रज्ञान. पण त्याचा अतिवापर आणि त्यातून निर्माण होणारे सायबर गुन्हे हे एक नवं आव्हान आपल्यासमोर उभं आहे. हे चित्र आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचं आहे नाही का? पूर्वी जिथे मैदाने मुलामुलींनी गजबजलेली असायची, तिथे आज ती मोबाईल आणि कम्प्युटर स्क्रीनमध्ये गुंतलेली दिसतात. आपला संवाद प्रत्यक्ष भेटण्या बोलण्याऐवजी आता आभासी जगात म्हणजे व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये जास्त होतोय. मग या अतिवापराचे परिणाम काय होतात? शारीरिक स्तरावर डोकेदुखी, झोप न लागणं, डोळ्यांचे आजार असे त्रास होतातच. पण त्याहून गंभीर आहेत मानसिक परिणाम, जसं की एकलकोंडेपणा वाढणं आणि इतरांच्या भावनांबद्दलची संवेदनशीलता कमी होणं.
ही एक धोक्याची घंटा आहे जी आपण सगळ्यांनी ओळखायला हवी. आता एक इंटरेस्टिंग पण तितकाच गंभीर प्रश्न. सेल्फी काढण्याच्या नादात इतकं गुंतायचं की आजूबाजूच्या धोक्याचंही भान राहत नाही. या मानसिक स्थितीला एक विशिष्ट नाव दिलं गेलं आहे. जरा विचार करा, काय असेल ते? याला म्हणतात सेल्फी साईड. हा शब्द अगदी पाठ करून ठेवा. सेल्फी काढताना जीव गमावल्याच्या बातम्या आपण वाचतो. हे केवळ अपघात नसतात, तर वास्तवाचं भान सुटणं. म्हणूनच याला एक प्रकारचा मानसिक आजार मानलं जातं. इंटरनेट वापरताना या सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक असणं खूप गरजेचं आहे. हॅकिंग, ऑनलाईन फसवणूक, पायरसी, बनावट अकाउंट्सद्वारे होणारा त्रास हे सर्व गंभीर गुन्हे आहेत. हे मुद्दे फक्त परीक्षेसाठी नाही, तर खरं तर रोजच्या आयुष्यात सुरक्षित राहण्यासाठीही खूप महत्त्वाचे आहेत. चला तर मग, आपण आता या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्याचा थोडक्यात आढावा घेऊया आणि स्वतःच्या सवयींबद्दलही जरा विचार करूया. तर ह्या संपूर्ण चर्चेचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे की तंत्रज्ञान आणि प्रसारमाध्यमं ही आपली साधनं आहेत, ते आपले मालक नाहीत. त्यांचा वापर आपल्या विकासासाठी, चांगल्या कामांसाठी आणि गरजेपुरताच व्हायला हवा. त्यांच्या आहारी जाऊन आपलं मौल्यवान सामाजिक आरोग्य धोक्यात घालवणं हे नक्कीच शहाणपणाचं नाही. आणि जाता जाता हा एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवा. तंत्रज्ञानाला किंवा परिस्थितीला दोष देण्याऐवजी त्याचा वापर किती आणि कसा करायचा याचं नियंत्रण आपण स्वतःच्या हातात घेतलं तर आपलं सामाजिक आरोग्य नक्कीच सुधारू शकतं, नाही का? याचं उत्तर आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. यावर नक्की विचार करा.